7 नोव्हेंबर 2025 ही संच मान्यतेची शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे राज्यातील शिक्षक मुख्याध्यापक यांच्या मनामध्ये एक धास्ती निर्माण झालेली आहे। त्याबाबतचाच एक महत्त्वाचा अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे। मित्रांनो, एज्युकेट भारतच्या माध्यमातून जेवढे काही व्हिडिओ मी तयार करतो ते सर्व व्हिडिओ आपणासाठी आहेत आणि त्यामुळे आपण माझ्या सोबत हा व्हिडिओ पाहत जावा, जेणेकरून सर्व संकल्पना स्पष्ट होतील आणि मनात असलेली भीती कमी होईल। 31 ऑक्टोबर 2025 ला एक पत्र निर्गमित झालेलं होतं आणि ज्या पत्रामध्ये 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व शाळांची संच मान्यता करण्यात यावी अशा पद्धतीच्या सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या होत्या आणि त्या दृष्टीने पर्यवेक्षीय यंत्रणा याबाबतचा फॉलोअप घेत होत्या। मित्रांनो, त्याबाबतचा हा अपडेट आहे। मनात धास्ती ठेवू नका। 7 नोव्हेंबर 2025 ही संच मान्यतेची शेवटची तारीख असू शकत नाही। याचं कारण असं आहे जे आपल्याला या स्क्रीनवर पाहायला मिळते आहे। 4 नोव्हेंबर 2025 पासून आपल्या स्क्रीनवर, आपल्या मॉनिटरवर किंवा आपल्या मोबाईलवर या पद्धतीची एक स्क्रीन पाहायला मिळते आहे, ज्यामध्ये लिहिलेलं आहे की संच मान्यतेचं हे जे पोर्टल आहे 5 नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार आहे। आज 7 नोव्हेंबर आहे, आजही हे पोर्टल बंद आहे। आणि मित्रांनो, संच मान्यतेमध्ये सर्वात महत्वाचं पोर्टल संच मान्यता पोर्टल आहे आणि त्यामुळे या पोर्टलवर काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत। कारण राज्यात पहिल्यांदा शालार्थ प्रणालीशी सरळ प्रणाली लिंकअप करण्यात आलेली होती आणि शालार्थ प्रणालीवर जेवढे शिक्षक आपल्या लॉगिनवर आहेत तेवढे शिक्षक इथे फेच करायचे होते, इम्पोर्ट करायचे होते आणि त्यामध्ये कुठेतरी तांत्रिक समस्या निर्माण झालेली आहे। ती तांत्रिक समस्या आतापर्यंत म्हणजे व्हिडिओ तयार करण्यापर्यंत सुटलेली नाही आणि त्यामुळे 7 नोव्हेंबरची धास्ती शिक्षकांनी ठेवू नये। पण काही महत्वाचे अपडेट्स मी आपल्याला सांगतो आहे। व्हिडिओ पाहत चला, माझ्या सोबत पाहत चला, जेणेकरून एक संकल्पना आपल्याला क्लिअर करता येईल आणि मनामध्ये जी भीती आहे ती भीती दूर होऊ शकेल। तर मित्रांनो, संच मान्यतेसाठी 3 पोर्टल सर्वात महत्वाचे असतात। त्यातलं पहिलं पोर्टल जे आहे ते स्कूल पोर्टल, ज्यामध्ये आपल्याला शाळांच्या तुकड्या, त्याचबरोबर शाळांचे वर्ग, त्यांचा एड आणि सेमी इंग्लिश हे आपल्याला अप्रूव्ह करायचे होते। परंतु मित्रांनो, यामध्ये शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे। ज्या शाळा या शासकीय शाळा आहेत, म्हणजे जिल्हा परिषदच्या आहेत किंवा नगर परिषद महानगरपालिकेच्या आहेत किंवा कटक मंडळाच्या आहेत आणि ज्या शाळांमध्ये फक्त एकच माध्यम किंवा एकच अनुदान प्रकार आहे, अशा सर्व शाळांचा डेटा ऑटो फायनलाइज झालेला आहे आणि त्यामुळे काही शाळांना या पद्धतीची स्क्रीन पाहायला मिळेल तर काही शाळांना या पद्धतीची स्क्रीन पाहायला मिळेल। जर आपल्या शाळेच्या पोर्टलवर किंवा शाळेच्या लॉग इनवर सेमी इंग्लिश यस किंवा नो पाहायला मिळेल तर समजायचं की हा डेटा मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांनी फायनलाइज केलेला आहे। आणि जर आपल्या स्क्रीनवर सेमी इंग्लिश कॉलम मध्ये ब्लँक असेल तर तो डेटा ऑटो फायनलाइज झालेला आहे, तो NIC द्वारे ऑटोमॅटिक फायनलाइज झालेला आहे आणि त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापक यांना या पोर्टलवर आता काहीही करता येणार नाही। परंतु ज्या शाळा अनुदानित आहेत किंवा ज्या शाळा प्रायव्हेट एडेड, पार्शली एडेड आहेत, अशा शाळांसाठी मात्र स्कूल पोर्टलवर काम करावं लागेल आणि या स्कूल पोर्टलमध्ये असलेल्या सेक्शनचा संबंध युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलशी आहे। युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलला जाऊन सेक्शन मॅनेजमेंटला जाऊन तिथे असलेल्या सर्व तुकड्या आपण खात्री केल्या पाहिजेत। एक्स्ट्रा तुकडी असेल तर डिलीट केली पाहिजे आणि हा डेटा डिलीट करत असताना आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे। जर आपण काही विचार न करता जर आपण सेक्शन डिलीट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं रिफ्लेक्शन विद्यार्थ्यावर होऊ शकतं आणि म्हणून आपल्याला सेक्शन्स डिलीट करायचे आहेत, एक्स्ट्रा सेक्शन नको आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, या सेक्शन मॅनेजमेंटला भविष्यामध्ये फार मोठं महत्त्व प्राप्त होणार आहे आणि म्हणून युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर एक विद्यार्थी आपण अपडेट करावा, एक विद्यार्थी इम्पोर्ट करावा, एक विद्यार्थ्याला आधार व्हॅलिडेट करावं, हे सर्वात महत्त्वाचं काम आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं काम मी आपल्याला सांगतो आहे की काही अनुदानित शाळा जेव्हा स्कूल पोर्टलला जात आहेत तेव्हा त्यांना अशा पद्धतीचा एक मेसेज येतो आहे, करिक्युलम
नॉट अपडेटेड अशा पद्धतीचा एक मेसेज येतो आहे। आणि यासाठी मित्रांनो UDAS प्लसच्या स्कूल पोर्टलवर पहिल्या पानावर जी इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे, आपल्या शाळेमध्ये जे अभ्यासक्रम आहे ते NCERTचा आहे की SCERTचा आहे की स्टेटचा आहे, ही जी माहिती आहे ती प्रायमरी आणि अप्पर प्रायमरी शाळांसाठी महत्त्वाची आहे आणि म्हणून ती माहिती आपल्याला अपडेट करावी लागेल। आणि मित्रांनो, ही माहिती आता मुख्याध्यापक यांना अपडेट करता येणार नाही, तर त्या माहितीला अपडेट करण्यासाठी आपल्याला डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क करावा लागेल आणि डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामरच ही माहिती अपडेट करून देतील। आणि तो डेटा जेव्हा सरल प्रणालीच्या स्कूल पोर्टलवर जाईल तेव्हा आपल्या संच मान्यतेचं स्कूल पोर्टल ऍक्टिव्ह होईल आणि आपल्याला आपल्या सेक्शन्स, त्याच्यानंतर एड आणि त्याचबरोबर माध्यम आपल्याला अपडेट करता येईल। आणि हे जे माध्यम आहे हे माध्यम सुद्धा UDAS प्लसच्या स्कूल पोर्टलला आहे। हे सर्व ॲक्युरेट आपण करा। जेव्हा आपलं UDAS प्लस 100% ॲक्युरेट होईल तेव्हा संच मान्यता सुद्धा अचूक होणार आहे। म्हणजे मित्रांनो, ज्या शाळा शासकीय आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, नगर परिषदच्या आहेत, कटक मंडळाच्या आहेत, महानगरपालिकांच्या आहेत आणि ज्या शाळांमध्ये फक्त एकच अनुदान प्रकार आहे, एकच माध्यम प्रकार आहे, अशा शाळा ऑटोमॅटिक फायनलाइज झालेल्या आहेत। आणि ज्या शाळा पार्शली एडेड आहेत, अशा शाळा ज्या ठिकाणी एक पेक्षा जास्त माध्यम आहे, अशा शाळा आपल्याला स्कूल पोर्टलला जाऊन अपडेट करावे लागतील, फायनलाइज करावे लागतील। आणि त्यासाठी मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर, मुख्याध्यापकांचं नाव आणि अनुदानाचं जे काही पत्र आपल्याला डिपार्टमेंट कडून प्राप्त झालेलं आहे ते पत्र आपल्याला अपलोड करावं लागेल। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की दरवर्षी आपण सरल प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलला विद्यार्थ्यांचा काउंट अपडेट करत होतो, व्हेरीफाय करत होतो, मुख्याध्यापक व्हेरीफाय करत होते आणि त्यानंतर तो काउंट आपण केंद्र प्रमुख यांच्याकडे फॉरवर्ड करत होतो। केंद्र प्रमुख ते व्हेरीफाय करायचे आणि त्याच्यानंतर तो काउंट BO यांच्याकडे जायचा। तर मित्रांनो, यामध्ये सुद्धा शिक्षकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। ज्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, नगर परिषद महानगरपालिकांच्या, कटक मंडळाच्या शाळा आहेत, म्हणजे शासकीय शाळा आहेत, ज्या ठिकाणी एकाच प्रकारचं माध्यम आहे किंवा अनुदान आहे, अशा सर्व शाळा ऑटो फायनलाइज झालेल्या आहेत आणि त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापक यांना स्टुडंट पोर्टलवर काम करण्याची काही गरज नाही। आता तिसरं महत्त्वाचं जे पोर्टल आहे ते पोर्टल असते संच मान्यता पोर्टल, ज्या पोर्टलमध्ये आपल्याला कार्यरत शिक्षक भरायचे आहेत किंवा आपल्या शाळेमध्ये असलेल्या वर्गखोल्या तपासून घ्यायच्या आहेत। मित्रांनो, वर्गखोल्या माध्यम म्हटलं की परत एकदा UDAS प्लसचं प्रोफाईल अँड फॅसिलिटी पोर्टल येईल। त्यामध्ये आपल्या शाळेमध्ये असलेल्या प्राथमिकला, उच्च प्राथमिकला, माध्यमिकला आणि उच्च माध्यमिकला जेवढ्या खोल्या असतील त्या खोल्या अचूक आल्या पाहिजेत, त्या इकडे रिफ्लेक्ट होणार आहेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपली शाळा दुबार पाळीत भरते की एकाच पाळीमध्ये भरते, ही संपूर्ण माहिती UDAS प्लसची सरळ प्रणालीमध्ये इम्पोर्ट होणार आहे। आणि म्हणून माझी आपणास मागच्या व्हिडिओमध्ये सूचना होती की UDAS प्लसचं प्रोफाईल अँड फॅसिलिटी पोर्टल, त्याचबरोबर स्टुडंट पोर्टल आपण जेवढं ॲक्युरेट कराल आपली संच मान्यता तेवढी ॲक्युरेट होणार आहे। त्यामुळे पॅनिक होऊ नका, पॅनिक होण्याने काही होणार नाही। जोपर्यंत संच मान्यता पोर्टल, या पोर्टलवर असलेला हा मेसेज जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपली संच मान्यतेची डेट फायनल असणार नाही। म्हणून जिल्हा परिषदच्या, नगर परिषदच्या, महानगरपालिकांच्या, कटक मंडळाच्या शाळांनी स्कूल पोर्टलची फार चिंता करू नये, स्टुडंट पोर्टलची चिंता करू नये, संच मान्यता पोर्टलकडे लक्ष द्यावं। जेव्हा हे पोर्टल ऍक्टिव्ह होईल त्याबाबतचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल, स्क्रीनवर प्राप्त होईल, एखादं पत्र प्राप्त होईल, काही मेसेज प्राप्त होतील। आणि म्हणून आपण पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका। आपल्या अध्यापन कार्याकडे विशेष लक्ष द्या, विद्यार्थ्यांकडे फोकस करा। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या शाळा इतर माध्यमांच्या आहेत त्यांनी थोडं अलर्ट असण्याची गरज आहे, त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहत राहण्याची गरज आहे। कुठेही काही अडचण आली तर आपण डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना भेटायला विसरू नका। आपल्याकडे डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांचा नंबर असला पाहिजे, कारण UDAS प्लस आणि सरल या दोन पोर्टलचं इंटिग्रेशन झालेलं आहे। UDASचा डेटा सरलमध्ये इम्पोर्ट होणार आहे आणि त्यामुळे UDAS अचूक करा। आणि यानंतर मित्रांनो, आपणास जे काही महत्त्वाचे अपडेट्स येतील किंवा संच मान्यता पोर्टल जेव्हा ऍक्टिव्ह होईल त्यावेळेस मी परत एक व्हिडिओ आपणास शेअर करणार आहे। विनंती आहे की आपण मी तयार केलेले व्हिडिओ अवश्य पाहावे, शेवटपर्यंत पाहावे, जेणेकरून आपल्या सर्व संकल्पना स्पष्ट होतील, मनातील भीती दूर होईल, कुठला तरी एक
मानसिक आधार आपल्याला माझ्याकडून प्राप्त होईल। एज्युकेट भारतचं काम या ठिकाणी ही माहिती भरा, ही माहिती भरा, ही माहिती भरा, ही माहिती भरा असं नाही। माझं काम एज्युकेट भारतच्या माध्यमातून संकल्पना क्लिअर करण्याचं आहे। जेव्हापर्यंत आपल्या संकल्पना स्पष्ट होणार नाही, जेव्हापर्यंत अर्थबोध होणार नाही, तोपर्यंत आपल्याला आत जाता येणार नाही। आपल्याला आत जाण्याची गरज आहे। आपण बाहेर जातो, बाहेर काहीच नाहीये, जे काही आहे ते आत आहे। आणि म्हणून तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, सर्व संकल्पना स्पष्ट होतील। तर मित्रांनो, आपण एज्युकेट भारत या चॅनलला मोठ्या प्रमाणामध्ये सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।